नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. तो म्हणजे महागाई. हा शब्द आपण सारखा ऐकतो, पण याचा आपल्या पाकिटावर नेमका काय परिणाम होतो? चला, हा गुंतागुंतीचा विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आला असेल, बरोबर? असं वाटतं की अरे, पूर्वी जेवढ्या पैशात महिन्याचं किराणा सामान यायचं, आता तेवढ्यात आठवडा पण निघत नाही. असं का होतं? जसं काही आपल्या पैशांची किंमतच कमी होत चाललीये. तर अर्थशास्त्राच्या भाषेत यालाच म्हणतात खरेदी शक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर कमी होणं. आणि खरं सांगायचं तर हेच महागाईचं मूळ आहे. म्हणजे आपल्या पैशाची वस्तू विकत घेण्याची जी ताकद आहे ना, ती कमी होते. तर महागाई म्हणजे काय? बघा, याचा अर्थ फक्त बटाट्याचे किंवा पेट्रोलचे भाव वाढणं असा नाही. तर जेव्हा अर्थव्यवस्थेतल्या बहुतेक सगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती एकाच वेळी आणि सातत्याने वाढत राहतात, तेव्हा त्याला आपण महागाई म्हणतो. आणि याचा सरळ परिणाम काय होतो? तर आपल्या प्रत्येक रुपयाची किंमत कमी होते. आता इथे ना दोन शब्द आहेत जे अनेकदा गोंधळात टाकतात. पहिलं म्हणजे डिसइन्फ्लेशन आणि दुसरं डिफ्लेशन. समजा महागाई म्हणजे एका गाडीचा स्पीड. डिसइन्फ्लेशन म्हणजे काय? तर गाडी पुढेच चालले पण तिचा स्पीड कमी झालाय, म्हणजे भाववाढ होतीये पण कमी गतीने. आणि डिफ्लेशन म्हणजे गाडी चक्कर रिव्हर्स गिअरमध्ये गेलीये, म्हणजे वस्तूंच्या किमती उलट कमी होत आहेत. आणि हे अर्थव्यवस्थेसाठी खरं तर जास्त धोकादायक ठरू शकतं. बरं, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आहेत ना, ते महागाईकडे वेगवेगळ्या स्पीडच्या नजरेतून बघतात. कारण सगळ्याच प्रकारची महागाई वाईट नसते. काही खरं तर अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते, तर काही अक्षरशः विनाशकारी ठरू शकते. हे बघा, इथे हे टप्पे अगदी स्पष्ट दिसतायत. पहिला आहे रांगणारी महागाई, जी साधारण 1 ते 3% असते. ही खरं तर अर्थव्यवस्थेसाठी थोडीशी गरजेची आणि हेल्दी मानली जाते. मग येते चालणारी, जी एक धोक्याची घंटा असते. त्यानंतर येथे उधळणारी महागाई, आणि सगळ्यात भयानक म्हणजे अतिमहागाई किंवा हायपर इन्फ्लेशन. म्हणजे झिम्बाब्वे किंवा व्हेनेझुएलासारख्या देशांमध्ये जे झालं, जिथे लोकांच्या आयुष्यभराची कमाई एका रात्रीत अक्षरशः कागदाचा तुकडा बनून राहिली. मग प्रश्न येतो की या किमती वाढतात तरी का? यामागची इंजिनं कोणती आहेत? चला तर याची 3 मुख्य कारणं समजून घेऊया. पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण आहे मागणीजनित महागाई, म्हणजेच डिमांड पुल इन्फ्लेशन. समजा लोकांच्या हातात अचानक खूप पैसा आला आणि सगळ्यांनाच वस्तू खरेदी करायच्या आहेत, पण बाजारात तेवढा वस्तूच नाहीत. मग काय होणार? वस्तू कमी आणि खरेदी करणारे जास्त. साहजिकच किमती वाढणार. हेच आहे मागणीजनित महागाई. यालाच अर्थशास्त्रात एका सोप्या वाक्यात मांडलं जातं, टू मच मनी चेझिंग टू फ्यू गुड्स. म्हणजे खूप कमी वस्तूंमागे खूप जास्त पैसा धावतोय. अगदी परफेक्ट वर्णन आहे हे. आता दुसरं कारण बघूया, खर्चजनित महागाई किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन. इथे काय होतं की कंपन्यांना वस्तू बनवण्यासाठी जो खर्च येतो तोच वाढतो. उदाहरणार्थ, समजा कच्च्या तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल महाग होतं. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, कच्चा माल आणणं महाग होतं, आणि हा सगळा वाढलेला खर्च कंपन्या काय करतात? त्या वस्तूंच्या किमती वाढवून आपल्याकडूनच वसूल करतात. आणि तिसरं कारण जे विशेषतः भारताच्या संदर्भात खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे संरचनात्मक महागाई. म्हणजे काय की आपल्या अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेतच काही समस्या आहेत, जसं की खराब रस्ते, साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता. यामुळे काय होतं, शेतात पिकलेला माल शहरांपर्यंत वेळेवर पोहोचतच नाही, बराचसा खराब होतो. मग पुरवठा कमी होतो आणि आपोआपच किमती वाढतात. ठीक आहे, महागाई का वाढते हे तर कळालं, पण ती मोजतात कशी? म्हणजे सरकार जेव्हा म्हणतं की महागाईचा दर इतके टक्के आहे, तर तो आकडा येतो कुठून? तर बघा, भारतात महागाई मोजण्यासाठी 2 मुख्य मीटर आहेत, CPI आणि WPI. CPI म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक. सोप्या भाषेत सामान्य ग्राहक वस्तू आणि सेवांसाठी जी किंमत मोजतो त्याचा हिशोब म्हणजे CPI. यात आपलं किराणा सामान, घरभाडं, पेट्रोल सगळं येतं. आणि WPI म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक. हा फॅक्टरी लेव्हलवरचा आकडा आहे, म्हणजे उत्पादक एकमेकांना ज्या दराने वस्तू विकतात तो दर. ह्यात फक्त वस्तू मोजल्या जातात, सेवा नाही. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI जेव्हा महागाई नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय घेते, तेव्हा ती WPI नाही तर CPI कडे बघते. कारण CPI हाच आपल्या सगळ्यांच्या खिशाला थेट किती झळ बसतीये हे दाखवतो. हा CPI म्हणजे नेमकं काय आहे? तर समजा एक मोठी शॉपिंग बास्केट आहे, आणि या बास्केटमध्ये एका सामान्य भारतीय कुटुंबाच्या खर्चाच्या सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बास्केटमध्ये जवळपास 45% वजन हे फक्त अन्न आणि पेयांचं आहे. म्हणूनच आपल्याकडे कांदे किंवा टोमॅटोचे भाव थोडे जरी वाढले ना, की महागाईचा आकडा लगेच उसळी मारतो.
तर आता सगळ्यात मोठा प्रश्न, या महागाई नावाच्या राक्षसाला काबू ठेवण्यासाठी भारत सरकार आणि आरबीआय नक्की करतं तरी काय, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? यासाठी भारत एक खास फ्रेमवर्क वापरतो, ज्याला म्हणतात फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग. नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. सरकारने आरबीआयला एक टार्गेट दिलंय की महागाईला एका विशिष्ट रेंजमध्येच ठेवायचं. आणि ते टार्गेट काय आहे? तर 4%. हा अगदी गोल्डीलॉक्स आकडा आहे, म्हणजे एकदम परफेक्ट. खूप जास्त नाही की किमती हाताबाहेर जातील, आणि खूप कमी पण नाही की अर्थव्यवस्थेची वाढच थांबेल. अर्थात हा काही दगडावरची रेष नाहीये. आरबीआयला यात थोडी मोकळीक दिली आहे, म्हणजे 4%च्या वर 2% आणि खाली 2%. थोडक्यात जोपर्यंत महागाई 2 ते 6%च्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे असं मानलं जातं. आणि ताज्या आकडेवारीनुसार म्हणजे फेब्रुवारी 2026च्या CPI महागाई दर होता 3.21%, म्हणजे आपल्या टार्गेट रेंजच्या अगदी आतमध्ये. हे नक्कीच एक चांगलं लक्षण आहे. तर हे टार्गेट सांभाळण्याचं काम कोण करतं? यासाठी एक 6 सदस्यांची टीम आहे, जिला मॉनिटरी पॉलिसी कमिटी किंवा MPC म्हणतात, आणि तिचे हेड असतात आरबीआयचे गव्हर्नर. या टीमकडे महागाई कंट्रोल करण्याचं एक ब्रह्मास्त्र आहे, आणि ते म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय? तर ज्या व्याजदराने बँका आरबीआयकडून पैसे घेतात तो दर. जेव्हा महागाई वाढते तेव्हा ही कमिटी रेपो रेट वाढवते. मग बँकांसाठी कर्ज महाग होतं, ते आपल्याला महाग कर्ज देतात, त्यामुळे बाजारातला पैसा कमी होतो आणि महागाई नियंत्रणात यायला मदत होते. आता एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट, आपण बातम्यांमध्ये जो महागाईचा आकडा ऐकतो ना, तो असतो हेडलाईन इन्फ्लेशन. यात सगळ्याच गोष्टींच्या किमती धरलेल्या असतात, अगदी ज्या रोज बदलतात त्या भाज्या आणि पेट्रोल डिझेलच्या सुद्धा. पण अर्थव्यवस्थेचा खरा ट्रेंड समजून घेण्यासाठी आरबीआय आणि सरकार कोर इन्फ्लेशन बघतं. यात काय करतात तर भाज्या आणि इंधनाच्या किमती बाजूला काढतात, कारण त्या खूप वर खाली होत असतात. यामुळे अर्थव्यवस्थेतल्या मूळ महागाईचं खरं चित्र समोर येतं. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपलं महागाईचं लक्ष 2031 पर्यंत ठरलेलं आहे. पण असं कोणतं मोठं जागतिक किंवा देशांतर्गत संकट येऊ शकतं जे भारताच्या आर्थिक स्थिरतेची आणि ह्या सगळ्या प्लॅनिंगची पुढची मोठी परीक्षा घेईल?